नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल. सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. दसऱ्यानंतर उघडलेल्या शेअर बाजारात आज चांगली खरेदी बघायला मिळाली. सेन्सेक्स 628 अंक तर निफ्टी 180 अंकांनी वधारून बंद झाला. मिडकॅप कंपन्यांच्या सिलेक्ट मिडकॅप इंडेक्स आणि बँक निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली. त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी सिलेक्ट मिडकॅप इंडेक्समध्ये शॉर्ट कव्हरिंग आलं. मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. उद्या शेअर बाजाराच्या इतिहासातील सगळ्यात मोठा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. Hyundai मोटर्सच्या आयपीओमध्ये उद्या सामान्य गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. शेअरचा प्राइस बँड 1895 ते 1960 रुपये असणार आहे. आयपीओचा एक लॉट 7 शेअर्सचा असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर जवळपास 0.50% वधारलेला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर हा 1.31% इतका होता. यंदा तो 0.50% वधारून 1.84% इतका झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज जाहीर होणाऱ्या तिमाही निकालांच्या आधी घसरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये नफ्यात घसरण होईल असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीनं व्यक्त केलेला आहे. रिलायन्सचा EPS 12% कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअरच्या किमतीमध्ये देखील घसरण अपेक्षित आहे. रुपयाची घसरण आज देखील सुरूच राहिली. शुक्रवारी $1 84 रुपये 7 पैसे होता. सोमवारी $1चा दर 84 रुपये 9 रुपये इतका झाला. स्विगी, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि झेप्टोचा डीमार्टला मोठा फटका बसलेला आहे. या क्विक कॉमर्स कंपन्यांमुळे डीमार्टच्या मोठ्या शहरातील विक्रीवर परिणाम झालाय. डीमार्टच्या तिमाही निकालामध्ये ही माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे डीमार्टचा शेअर सुमारे 8.5% कोसळला. आज विप्रो, टेक महिंद्रा, HDFC बँक, लार्सन अँड टुब्रो हे निफ्टीचे शेअर मोठ्या प्रमाणात वधारले. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक या खासगी बँकांचे शेअर्स देखील तेजीत होते. मुंबईत येणाऱ्या सगळ्या लहान गाड्यांवरील टोल माफ करण्यात आलाय. मुंबईत दररोज साधारणतः 2,80,000 लहान 4 चाकी वाहनं प्रवेश करतात. आता या सगळ्या वाहनांना मोफत प्रवास करता येणार आहे. मोठ्या मालवाहक वाहनांना मात्र टोल द्यावाच लागेल. महाराष्ट्रातल्या कौशल्य विकास विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. आणि आजचा विषय आहे आयपीओ. आज आपण बोलणार आहोत आयपीओबद्दल. गेली 2-2.5 वर्ष शेअर बाजार जवळपास दर 2 महिन्यांनी नवे उच्चांक गाठतोय आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी शेकडो लहान मोठ्या कंपन्या बाजारातून पैसे उभे करण्यासाठी आयपीओच्या माध्यमातून बाजारात येत आहेत. आज आपण बाजारातल्या याच आयपीओबद्दल बोलणार आहोत. आयपीओचा पाऊस पडतोय असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यासाठी आपल्यासोबत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे आहेत. प्रीतीजी, स्वागत आहे तुमचं. पहिला प्रश्न, आयपीओ बरेच येतात, मात्र त्यातला कुठला आयपीओ निवडावा? अर्थात बोली लावता येते, किती शेअर्स कोणाला लागतील याचा अंदाज नसतो. मात्र आयपीओमध्ये गुंतवणूक करताना प्रामुख्यानं कोणत्या 5 गोष्टी बघितल्या पाहिजेत? धन्यवाद. तुम्ही जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं एकदम बरोबर आहे की सध्या आयपीओचा पाऊस पडल्यासारखे खूप सारे आयपीओज मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा संभ्रम निर्माण होणं खूप साहजिकच असतं, राईट? तर अशा वेळेस काय गोष्टी महत्वाच्या आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेणं महत्वाचं आहे की आयपीओ सिलेक्ट करताना किंवा कुठल्या कंपनीच्या आयपीओला मी बोली लावली पाहिजे याचे जे ठोकताळे आहेत ते तुम्ही समभाग विकत घेण्यासाठी जे ठोकताळे लावतात ते बऱ्यापैकी तसेच असतात.
म्हणजे काही बेसिक गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला निदान त्या प्रोडक्टची, ती कंपनी जी IPO मध्ये येणार आहे ती कुठल्या प्रकारचे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट विकते याची मिनिमम तुम्हाला तोंड ओळख असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की त्या उद्योगाची जी वृद्धी आहे भविष्यात होणारी, त्याच्याबद्दल तुम्ही काही ठोकताळे मांडू शकतात का, किंवा भविष्यात त्याची कशा प्रकारे वृद्धी होईल याच्याबद्दल तुम्ही किती शाश्वत आहात ते बघणं खूप गरजेचं आहे. मॅनेजमेंट म्हणजे याच्यामध्ये जे काम करणारे आहेत किंवा प्रवर्तक आहे त्याची साख बाजारामध्ये कशी आहे ते पण बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हा जो IPO येणार आहे तो कुठल्या मूल्यावर आपल्याला मिळणार आहे हे पण बघणं फार महत्वाचं असतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन याच्यामध्ये किती प्रकारचा नफा आपल्याला मिळू शकतो, किंवा निदान आतापर्यंत या कंपनीने नफा कमवला आहे का आता त्याला तोट्यामध्ये सहन करावं लागत आहे हे पण बघणं फार महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं, या सगळ्या गोष्टी गुंतवणूकदारांना बघण्यापेक्षा एक प्रकारचा युफोरिया जेव्हा मार्केटमध्ये क्रिएट होतो एखाद्या IPO साठी, तेव्हा बऱ्याच वेळा या सगळ्या महत्वाच्या गोष्टी बाजूला पडतात आणि फक्त त्या कंपनीचं नाव खूप मोठं आहे किंवा त्याच्या जाहिराती खूप मोठमोठ्या प्रमाणावर येत आहेत किंवा टीव्हीवर सदोदित त्याची चर्चा होती आहेत, म्हणून बरेचसे सामान्य गुंतवणूकदार अशा IPO मध्ये पैसा लावतात. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला हे बघणं महत्वाचं आहे की IPO मध्ये जेव्हा तुम्ही बोली लावताय तेव्हा ही बोली तुम्ही दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्यासाठी लावता आहात का फक्त लिस्टिंग गेन, म्हणजे IPO जेव्हा सेकंडरी मार्केटमध्ये आला की लगेच त्याच्यावर होणारा फायदा मला प्रॉफिट बुक करायचंय याच्यासाठी करतोय, हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. कारण की आतापर्यंत जर तुम्ही आपला IPOचा भूतकाळ पाहिला तर खूप साऱ्या कंपन्या अशा आहे की ज्यांना IPO मध्ये ज्या लोकांनी याचे शेअर्स घेतले होते त्यांनी दीर्घकालीन समजा हे शेअर्समध्ये गुंतवणूक ठेवली तर त्यांना करोडोंचा फायदा झाला आहे, आणि जे फक्त लिस्टिंगसाठी गेले आहे त्याच्यामध्ये बरेचशा लोकांनी पैसे सुद्धा गमावले आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले बघणं महत्वाचं आहे की तुमचा स्वतःचा उद्देश काय आहे या IPO मध्ये. तुम्ही या IPOचे सगळ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर जे असतात ते तुम्ही त्याच्या गोष्टीची माहिती घेतली आहे, त्याचा अभ्यास केला आहे की नाही, आणि नंतरच तुम्ही IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं किंवा तिथे गुंतवणूक करण्याचा विचार करा. एक ना सर्वसामान्य गुंतवणूकदार जेव्हा IPO साठी बोली लावण्यासाठी जातो तेव्हा त्याला काहीच माहिती नसतं आणि मग तो कुठून तरी माहिती मिळवतो की GMP बघायचा आणि GMP जास्त म्हणजे तर IPO चांगला, असा एक ठोकताळा बांधतो. तर हा ठोकताळा कितपत योग्य असतो? बघा, IPO सिलेक्ट करताना जसं म्हटलं की कुठल्या प्रकारचा एक बँड प्राइस असतं, राईट, किंवा या IPO मध्ये आपल्याला जायला पाहिजे की नाही हे बघण्यासाठी ठोकताळे जे महत्वाचे आहे, जसं मी काही सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले ते मूलभूत ठोकताळे आहेत. पण असे पण असतात, जसं तुम्ही हा जो शब्द वापरला त्याला ग्रे मार्केट प्रीमियम असं म्हणतात, राईट. तर IPO जेव्हा लिस्ट होण्याच्या अगोदर मार्केटमध्ये सेबी जेव्हा याला प्रायमरी मार्केटमध्ये इश्यू करते त्याच्या अगोदर एक ग्रे मार्केट म्हणून एक पद्धतीचा संकेतस्थळ किंवा आपण बाजारस्थळ म्हणूया असं पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बोली लावली जाते. पण ग्रे हा शब्दच एक प्रकारे तुम्ही विचार करण्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण की ग्रे मार्केट हे सेबी रेग्युलेटेड असतं, म्हणजे सेबीच्या कुठल्याही प्रकारचे नियम इथे चालत नाही, किंवा याच्यामध्ये समजा काही कुठल्या प्रकारचं नुकसान तुम्हाला झालं तर सेबीच्या रेग्युलेशनच्या अंडर ते येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की ग्रे मार्केटमधल्या प्रीमियमवर किती भरोसा ठेवायला पाहिजे. ग्रे मार्केटचं प्रीमियम पण कुठल्या गोष्टींवर चालतं, तर याच मूलभूत गोष्टी आपण त्याच्या विचारात घेतो. आणि त्याच्याबरोबर असतं की बाजारामध्ये किती लोकांनी या IPO साठी बोली लावली आहे, राईट. त्याच्यानंतर याला किती प्रतिसाद मिळाला आहे, या बाजारामध्ये त्या कंपनीची किती साख आहे, या सगळ्यांवर तुमचा ग्रे मार्केट प्रीमियम पण ठरत असतो. पण जसं म्हटलं की हे अनरेग्युलेटेड मार्केट आहे, म्हणजे याच्यामध्ये सेबीचा रेग्युलेशन कुठल्याच प्रकारे येत नाही, तर या मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन म्हणजे उतार चढाव करणं शक्य आहे का, तर याची शक्यता आपण नाकारता येत नाही, राईट. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युएशन किंवा या IPOला आपण ग्रे मार्केट प्रीमियमवरच एकच प्रकारचा हा घटक विचारात घेऊन आपण IPOला
IPO साठी आपण अप्लाय करायला पाहिजे का, तर मी म्हणेल नाही. बाकी सगळ्या पहिल्या गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्ही ग्रे मार्केटचं प्रीमियम विचारात घेऊ शकतात. पण याच्यामध्येही चढ उतार भयंकर असतात. बऱ्याचशा वेळेस अगदी IPO जवळ आला तर याचं प्रीमियम खूप प्रमाणात घटू शकतं किंवा खूप प्रमाणात वाढूही शकतं. त्यामुळे फक्त हा एक घटक IPO सिलेक्ट करण्यासाठी वापरण्यात यायला पाहिजे का, तर माझ्या मते नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, त्याचं रिस्क फॅक्टर तुम्ही पाहिले की नाही, आणि पुढे जाऊन भविष्यात ही कंपनी किती प्रकारे कशा पद्धतीने वाटचाल करेल आणि कशा प्रकारे तुम्हाला फायदा मिळवून देईल, त्याची वृद्धी कशी होईल हे बघणं जास्त महत्वाचं असतं. पुढचा असा एक प्रश्न निर्माण होतो की रेड हेअरिंग पर्स्पेक्टस म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यात नेमकी काय माहिती दिलेली असते, काय नेमकी माहिती वाचायची असते ज्यामुळे आपल्याला आकलन होईल की तो IPO आपण त्याच्यासाठी बीड करावं की नाही. डेफिनेटली तुम्ही जसं म्हटला राईट, DR याला आपण म्हणतो DRHP म्हणजे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट. हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. हा एक दस्तावेज आहे. हा तुम्हाला सेबीच्या संकेतस्थळावर मिळतो. याचा अर्थ काय असतो की कुठल्याही कंपनीचं ज्या वेळेस कंपनी IPO लॉन्च करायला जाते त्यावेळेस तुम्हाला म्हणजे याची एक माहिती जी असते ती सेबीच्या संकेतस्थळावर मिळते. याचे खूप महत्वाचं एक आपण म्हणतो फीचर्स किंवा याचे एक महत्व काय आहे की सेबीने कुठल्याही प्रकारच्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या कंपन्यांना एक साधारणतः एकच प्रकारच्या साच्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड किंवा माहिती द्यायला सांगितलंय. त्यामुळे कंपनी कुठल्याही प्रकारची असो, छोटी असो, मोठी असो, बँकिंग क्षेत्राची असो किंवा वाहन क्षेत्रातली असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातली असो, सगळ्यांच्या बद्दलची माहिती एकाच फॉर्मॅटमध्ये किंवा एकाच रूपरेखेमध्ये तुम्हाला दिसते. त्यामुळे हे डॉक्युमेंट वाचणं गुंतवणूकदारांना तसं खूप सोपं असतं. पण याच्यामध्ये काय काय वाचायला पाहिजे आणि याच्यामध्ये काय काय माहिती मिळते हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर या IPOचा उद्देश काय आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे. हे उद्देश 3 प्रकारे असू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा तर कंपनीच्या वृद्धीसाठी म्हणजे कंपनीला पुढे उंचीवर नेण्यासाठी तुम्हाला कॅपिटलची गरज असते, म्हणजे पैशाची गरज असते. ते पैसे जुटवण्यासाठी बऱ्याच वेळा कंपन्या IPO आणतात, म्हणजे लोकांकडनं पैसे घेतात आणि ते पैसे कंपनीच्या वृद्धीसाठी लावतात. दुसरा ऑब्जेक्ट असू शकतो ज्याच्यामध्ये प्रवर्तक म्हणजे तुमचे जे प्रोमोटर्स असतात त्यांना आपला स्टेक कमी करायचा असतो, म्हणजे त्यांचा जो समभागाचा हिस्सा असतो तुमच्या कंपनीमध्ये तो कमी करण्यासाठी ते IPO बाजारात आणू शकतात. आणि तिसरा जो पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतात की कंपनीवर काही कर्ज असतं, ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा IPO मार्केटमध्ये आणला जातो आणि या IPO मधनं जे उभा केलेला पैसा असतो तो कंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जातो. या तिन्ही वेगवेगळे कारण असू शकतात किंवा या कारणांचं एक प्रकारचं कॉम्बिनेशन करून सुद्धा IPO बाजारात आणला जातो. तर याचा IPOचा उद्देश काय आहे तो या प्रॉस्पेक्टमध्ये किंवा दस्तावेजमध्ये तुम्हाला सापडू शकतो. दुसरं महत्वाचं आहे कंपनीची माहिती. जसं मी म्हटलं की IPO जी कंपनी आणणार आहे त्या कंपनीची माहिती, त्या कंपनी बनवत असलेलं प्रोडक्ट किंवा कंपनी देत असलेले सर्व्हिसेस याची निदान तोंड ओळख तुम्हाला हवी. नाहीतर फक्त ही कंपनीबद्दल खूप चर्चा झाली आहे पण ही कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये किंवा कुठल्या पद्धतीचं काम करते हे साधं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही भविष्यात ही कंपनी कसं काम करेल याचा लेखाजोखा मांडू शकणार नाही. त्यामुळे कंपनीची माहिती पूर्णपणे या दस्तावेजात दिलेली आहे. याच्याबद्दल तुम्ही नीट माहिती घ्या. त्या कंपनीने आतापर्यंत केलेलं काम, पुढे करणारं काम, ही सगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. दुसरं आहे कंपनीचं व्यवस्थापन. ही पण खूप महत्वाची गरजेचं आहे, कारण की कंपनीला पुढे घेण्यासाठी कोण मनुष्यबळ तुमच्याकडे आहे, कुठल्या प्रकारचं चांगल्या पद्धतीचे तुम्हाला इथे तुमच्यासाठी काम करणार आहे ते बघणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रवर्तकांची साथ, त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळा आपल्याला काही मॅनेजमेंटमधले लोकांचे नावं माहिती नसतात. 2-4च लोकांची नावं माहिती असतात जे आपल्या सोशल मीडिया किंवा समाज माध्यमामध्ये सारखे चर्चिले जातात. पण त्याला सोडून सुद्धा बरेचसे चांगले लोक असतात की जे कंपनीला त्याचं व्यवस्थापन करत असतात. त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथे मिळते. त्यामुळे त्या लोकांचं शिक्षण म्हणा किंवा त्या लोकांचं एक्सपिरियन्स कशा प्रकारचा त्यांचा अनुभव
अनुभव आहे कंपनी हाताळण्याचा, ही सगळी माहिती तुम्हाला या प्रॉस्पेक्टमध्ये किंवा दस्तावेजात मिळते. त्याच्या पुढचं महत्वाचं आहे की एका शेअरची किंमत, म्हणजे आपण जसं म्हणतो की पी रेशो, राईट. आयपीओ जेव्हा आपण आयपीओला बोली लावतो त्यावेळेस त्याची खरीच ही किंमत आहे तर आपण खूप वाढीव पद्धतीने याला व्हॅल्युएशन जे आपण म्हणतो ते खूप वाढीव देतो आहे हे बघणं पण गरजेचं असतं. बऱ्याच वेळा खूप सोपं नसतं ही प्रोसेस पी रेशो काढणं, कारण की ऍक्च्युली ही कंपनीमध्ये अजून लिस्टच झाली नाहीये, त्यामुळे याची काय प्राइस असेल हे आपण सांगू शकत नाही. पण त्याचा पण एक ठोकताळा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंतचे कंपनीचे शेअर जे आहे, नंतर आयपीओ नंतर येणारे जे शेअर्स आहे, नंतर कंपनीने आतापर्यंत गुंतवणूक म्हणजे कराच्या नंतर कर दिल्यानंतर मिळवलेला नफा जो आहे त्याला तुम्ही विभागून याचा पी रेशो ठरवू शकतात. आणि हा जो पी रेशो आहे हा याचा पी रेशो त्याच्यासारख्या कंपन्या ज्या आहेत त्याच सेक्टरमध्ये काम करणाऱ्या चांगल्या कंपन्यांशी याची तुम्ही तुलना करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की याचं व्हॅल्युएशन ओव्हर आहे, म्हणजे आपण याच्या गरजेपेक्षा जास्त याची किंमत आहे का, याची किंमत जी आहे ती रास्त आहे, हे पी रेशो वरून आपल्याला ठरू शकतं. आणि सर्वात शेवटचं जसं मी म्हटलं की तुम्ही कुठल्या प्रकारची जोखीम घेणार आहात, की शेवटी हा तुमचा कष्टाचा पैसा आहे, राईट. त्यामुळे या कष्टाच्या पैशाला तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचं समभाग घेतात किंवा त्या कंपनीची मालकी हक्क घेतात त्यावेळेस या कंपन्यांवर कुठल्या प्रकारच्या जोखिमा आहेत पुढे जाऊन भविष्यात हे बघणं महत्वाचं आहे. आणि हे सगळ्या प्रकारचे जोखीम ॲज पर सेबी तुमच्या या दस्तावेजामध्ये कंपनीने नमूद केलेल्या असतात. त्यामुळे कुठल्या कंपन्यावर किती कर्ज आहे, कुठल्या कंपन्यांवर काही लिटिगेशन किंवा म्हणजे कुठल्या प्रकारचं कायदेशीर कारवाई चालू आहे की नाही, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला कळतात. त्याच्यानंतर ही कंपनी खूप वर्षापासून तोट्यात आहे आणि म्हणून जरी आयपीओ आला तरी आणि खूप मोठी जाहिरात जरी करत असाल तरी हा जो मिळणारा पैसा आयपीओ मधला पैसा, प्रीतीजी तुम्ही आमच्यासोबत राहाच, कारण आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत की भूतकाळातला नफा आणि भविष्य काळातला अपेक्षित नफा याची सांगड काही घालावी लागते का, त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया मात्र छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा प्रीतीजी यांचं स्वागत करतोय. प्रीतीजी, नफ्याबद्दल आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी बोललेलो होतो. नफा बघून आयपीओ घ्यायचा की नाही हे कसं ठरवाल? बघा, जसं बऱ्याच वेळा आपण आयपीओ मध्ये पाहिलं आहे तर नफा देणारी कंपनीच समजा असेल आणि त्यांनी 2-3 वर्ष किंवा जेव्हापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून जर तुम्हाला नफा मिळत असेल तर अशा कंपन्यांच्या आयपीओ मध्ये पैसे टाकलेले जास्त चांगले दॅन की ज्याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत कंपनीने कुठलाही नफा कमवला नसेल. पण ही नफ्याची गॅरंटी पुढे जाऊन राहीलच हे सांगणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे पुढे जाऊन कंपनीने घेतलेल्या ज्या प्रकारच्या स्टेप्स असतील किंवा कशा प्रकारचं काम कंपनी करेल याच्यावरच त्याचं तुमच्या आयपीओचं व्हॅल्युएशन किंवा पुढे जाऊन त्या कंपनीचे शेअरची प्राइस ठरत असते. धन्यवाद प्रीतीजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय आजचा विषय आहे आयपीओ. आयपीओ मध्ये पैसे गुंतवण्याआधी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याची आपण माहिती घेतली. उद्या ओपन होत असलेल्या Hyundai मोटर्सच्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या आयपीओ बद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कंपनीचे सीईओ तरुण गर्ग यांनी एनडीटीव्हीशी बातचीत केली. ते काय म्हणतायत ते पाहूया. देश का सबसे बड़ा आईपीओ जिसका इंतजार काफी वक्त से इन्वेस्टर कम्युनिटी को था, फाइनली उस आईपीओ की डिटेल्स आ चुकी हैं और आईपीओ अब लॉन्च होने जा रहा है. आईपीओ खुल रहा है 15 अक्टूबर को, क्लोज होगा 17 अक्टूबर को. हम Hyundai इंडिया की बात कर रहे हैं, Hyundai मोटर इंडिया की बात कर रहे हैं. आईपीओ का साइज जो है वो 27,000 करोड़ से ज्यादा का है. आईपीओ की सारी डिटेल्स को समझेंगे. कंपनी आईपीओ इस वक्त क्यों लेकर आई है, ग्रोथ के क्या प्लान्स हैं और आगे क्या ट्रिगर्स हैं जो कंपनी की ग्रोथ को कंटिन्यू करेंगे, ये सारी चीजें समझेंगे. मेरे साथ कंपनी के चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मिस्टर तरुण गर्ग हैं. सर, बहुत स्वागत है आपका एनडीटीवी प्रॉफिट पर. और जो सबसे जरूरी चीज है वो ये समझना कि इस वक्त जो आप आईपीओ लेकर आए हैं, मैं ये समझना चाहता हूं कि आप काफी लंबे समय से हैं, 3 दशक से हैं. आईपीओ की टाइमिंग आपने अभी कैसे सेलेक्ट की, अभी क्यों सेलेक्ट की और क्या आपका जो सफर रहा है वो कैसा रहा है अब तक? नहीं, बहुत ही शानदार सफ़र रहा है. हमें 26 साल से ज़्यादा
इस देश में बिजनेस करते हुए हो गए हैं। और आप देखिए कंटिन्यूसली हमने ग्रोथ किया है और अपनी कैपेसिटी एक्सपैंड करते रहे हैं। अपना मार्केट शेयर एक बहुत ही स्ट्रॉन्ग सेकंड बिगेस्ट प्लेयर हम रहे हैं पिछले बहुत सालों से। डोमेस्टिक और एक्सपोर्ट दोनों मार्केट्स पे हमने फोकस किया है। इनफैक्ट ये भी एक हमारी एक बहुत ही एक अप्रोच रही है। इसके अलावा अगर आप देखेंगे हमेशा बेंचमार्क रेस करने की कोशिश की है। जब वो सेंट्रो टॉल बॉय डिज़ाइन हम लेके आए थे MPFI इंजन के साथ, या i10 या i20, क्रेटा जब हम 2015 में लेके आए उस समय SUV सेगमेंट बहुत ही छोटा होता था, लगभग 13% SUV का कंट्रीब्यूशन था। आज आप देखिए इंडस्ट्री का कंट्रीब्यूशन 50-52% का हो चुका है, हमारा कंट्रीब्यूशन लगभग 68% का हो चुका है। तो बहुत हमें प्यार मिला है। हमारा ये मानना है कि अब जबकि हम एक नए फेज में गुजर रहे हैं, नए फेज में एंटर कर रहे हैं, तो ये एक मौका है एक अपने ऑपरेशंस को और ज़्यादा इंडियनाइज करने का और इंडियन और ग्लोबल इन्वेस्टर्स को अपनी ग्रोथ स्टोरी का पार्ट बनाने का। तो आई थिंक ये बहुत ही राइट टाइम है। पूरा विश्व भारत की तरफ एक बहुत ही अच्छी दृष्टि से देख रहे हैं। हमारी जो GDP ग्रोथ है, तो ये बहुत ही एक्साइटिंग टाइम है इंडिया के लिए। और आई थिंक जैसे मैंने आपको बताया कि ये सेकेंड फेज ऑफ Hyundai's ग्रोथ स्टोरी इन इंडिया की बिगिनिंग हम ये मानते हैं है। अब कैपेसिटी एडिशन हो रहा है पुणे प्लांट के द्वारा 2.5 लाख का, जो कि हमारी कैपेसिटी को भी लगभग 11 लाख के आसपास पहुंचा देगा। तो बहुत ही राइट टाइम है ये IPO का। बिल्कुल। आपने एक बात कही कि आप एयर जो है वो ग्राउंड पे रखते हैं, यानी आप खबर रखते हैं मार्केट की। तो निश्चित तौर पे आप ये देख रहे होंगे कि टाटा मोटर्स और M&M जो आपके पेयर कॉम्पिटिटर्स हैं वो अपना गेम अप कर रहे हैं, काफी तेजी से लॉन्चेस कर रहे हैं, वो EVs की तरफ भी बढ़ रहे हैं। सो अब जो आपकी नंबर 2 की पोजीशन है उसके लिए कंपटीशन आपको थोड़ा बढ़ता हुआ दिख रहा होगा। इसके लिए आपकी क्या प्रिपरेशन है जिसकी वजह से आप कॉन्फिडेंट खुद को फील कर रहे हैं कि आप ये पोजीशन कंटिन्यू कर पाएंगे? नहीं, ये जैसा आपको हमने बताया कि पिछले 26 साल से हम सक्सेसफुली यहाँ पे रहे हैं और हमारा मानना है कि एज लॉन्ग एज आपके फंडामेंटल स्ट्रांग है तो आपको सक्सेस मिलती है। तो हम कंटिन्यूअसली उन फंडामेंटल्स पे, चाहे वो इंडिया कनेक्ट है, चाहे वो नए सेगमेंट्स में एंट्री है, अब EV जैसे है। आप देखिए क्रेटा EV के द्वारा हम EV सेगमेंट में मैस वॉल्यूम EV सेगमेंट में एंटर कर रहे हैं। उसके बाद हमने जैसे अपने RSP में बताया है 3 और प्रोडक्ट्स EV में आएंगे, तो वो एक नई अपॉर्चुनिटीज हमारे लिए थ्रो करेगी। नई कैपेसिटी जो हमारे लिए आ रही है 2.5 लाख की, वो हमें अगेन मौका देगी। हम ऑफ कोर्स एक इमर्जिंग मार्केट्स के लिए एक्सपोर्ट हब इंडिया को मानते हैं। तो आई थिंक ये सब चीजें हमें एक सस्टेनेबली ग्रो करने में मदद करेगी, जैसे कि हम पिछले 3 दशकों में लगभग सक्सेसफुल रहे हैं। हमारा मानना है कि इन स्ट्रैटेजीज के द्वारा और नई नई अपॉर्चुनिटीज को हमेशा अपना जो है ईयर्स टू द ग्राउंड को रखते हुए हम जो है ग्रोथ विद क्वालिटी विद प्रॉफिट हम मेंटेन कर पाएंगे। बिल्कुल। नई कैपेसिटी की भी बात करेंगे, लेकिन आपने क्रेटा का जिक्र किया, तो क्रेटा का रेवेन्यू शेयर में देख रहा था तो करीब करीब 30% के आसपास का सेल्स के हिसाब से शेयर है। क्या आप इस सेगमेंट में, चूंकि क्रेटा एक सक्सेसफुल मॉडल रहा है आपके लिए, तो क्या इस सेगमेंट में आप और कोई लॉन्चेस की तैयारी कर रहे हैं 10 लाख के ऊपर के सेगमेंट में? देखिए, मैं नए मॉडल्स के बारे में तो नहीं बताना चाहूंगा, लेकिन मैं ये बोलना चाहूंगा कि क्रेटा की कंटिन्यूअस ग्रोथ आप देखिए, क्योंकि हमने हमेशा कभी ये नहीं सोचा कि हाँ भाई ये बहुत अच्छा कर रहा है, अब हमें आगे कुछ नहीं करना चाहिए। नहीं, आप देखिए इस बार भी जब हम इसका फेसलिफ्ट लेके आए, हमने बहुत चेंजेस किए, जिसकी वजह से हमें फिर दोबारा से डबल डिजिट ग्रोथ मिली है। लास्ट ईयर भी डबल डिजिट ग्रोथ थी। आज क्रेटा बहुत ही सक्सेसफुल मॉडल है। और ऐसा नहीं है कि हम SUV सेगमेंट में और लॉन्चेस नहीं कर रहे हैं। आपने देखा एक्स्टर, हमने एंट्री SUV सेगमेंट में एक्स्टर को लॉन्च किया, जो कि हमें बहुत सक्सेसफुल मिले हैं। उसके अलावा हमने अब डुअल CNG सिलेंडर हमने एक्स्टर में लॉन्च किया है, उसका हमें बहुत ही प्रोत्साहन मिल रहा है। वेन्यू में हमने कुछ वेरिएंट्स में नया सनरूफ हमने इंट्रोड्यूस किया है। तो हम कुछ ना कुछ एक्साइटमेंट कस्टमर के लाते रहते हैं। आपने नए प्रोडक्ट्स की बात की, हम मानते हैं कि कहीं ना कहीं अपॉर्चुनिटी होगी और हम उन अपॉर्चुनिटीज को हमेशा एक बड़ी ही सूक्ष्म नजर रखते हैं। अल्काज़ार फेसलिफ्ट के द्वारा हमें उस सेगमेंट में भी ग्रोथ करने का मौका मिलेगा और आगे हम देखेंगे जहां पर भी अपॉर्चुनिटीज होंगी, जैसा कि हम हमेशा करते रहे हैं पास में भी, जहां भी अपॉर्चुनिटी मिलेंगी हम आगे मॉडल लॉन्च करते रहेंगे। लेकिन इस समय मुझे एग्जैक्ट मॉडल लॉन्चेस के जो है मैं नहीं बात करना चाहूंगा। बिल्कुल, एग्जैक्ट मॉडल मैं आपसे नहीं जान पाया, लेकिन ठीक है। कैपेक्स की तरफ मैं जाना चाहता हूं कि कैपेक्स को लेकर आपके अगले 2-3 साल के लिए क्या प्लान है? आप कोई नए प्लांट्स लेकर आ रहे हैं? कैपेसिटी एडिशन आप कैसे कर रहे हैं अगले? देखिए, जो हमने अपने RSP में लिखा भी है कि जो हमारा पुणे प्लांट है, महाराष्ट्र गवर्नमेंट से 6000 करोड़ का फेज 1 और फेज 2 का मिला के हमारा कमिटमेंट है। उसके अलावा तमिलनाडु गवर्नमेंट से हमने अगले जो है 26,000 करोड़ का हमने एक कमिटमेंट किया हुआ। तो टोटल मिला के लगभग 32,000 करोड़ अगले 8 से 10 साल का हमारा कैपेक्स का कमिटमेंट है। बिल्कुल। एक सवाल जो बड़ा इंपॉर्टेंट है एक्सपोर्ट के लिहाज से, क्योंकि आप एक्सपोर्ट काफी करते हैं, ऑलरेडी आप काफी सारे देशों में एक्सपोर्ट कर रहे हैं,
क्या इसमें आप और अपॉर्चुनिटीज देख रहे हैं? क्या आप एक्सपोर्ट का जो अपना रेवेन्यू शेयर है इसको और बढ़ाने के बारे में प्लान कर रहे हैं और इस पर कुछ काम कर रहे हैं? देखिए हमने शुरू से ही एक्सपोर्ट पे कोई बहुत फोकस एरिया बनाया है, क्योंकि जैसे आपको बताया मैंने, Hyundai मोटर ग्रुप जो कि 3rd बिगेस्ट अब ऑटो OEM बन चुका है वर्ल्ड में, 190 देशों में वो है, और हम भी यहाँ से 80 से ज़्यादा देशों में एक्सपोर्ट करते हैं। तो अगर आप मिडल ईस्ट देखते हैं, लैटिन अमेरिका देखते हैं, सेंट्रल अमेरिका देखते हैं, एशिया देखते हैं, अफ्रीका देखते हैं, तो अपॉर्चुनिटीज़ हैं। और इंडिया की जो कैपेबिलिटीज़ हैं और इंडिया की जो इकोनॉमी है और जो हमारे प्रोडक्ट्स हैं वो काफ़ी सिमिलर हैं। तो हमारे मानना है कि ये हमें अपॉर्चुनिटीज बढ़ेंगी, और अब जबकि हमारे पास एडिशनल कैपेसिटी भी आएगी, और जैसे जैसे हम लॉन्चेस करते हैं डोमेस्टिक मार्केट में, उनको हम एक्सपोर्ट मार्केट के लिए भी देखते हैं। तो इसके द्वारा हम एक एक्सपोर्ट और डोमेस्टिक में साथ साथ हम जो है वो ग्रोथ देख पाएंगे। और ये जो 80-20 का मिक्स है, ये एक बहुत ही हेल्दी मिक्स है, जो कि हम ऑफ कोर्स डिपेंड करेगा कि भी किस तरह की इकोनॉमिक सिचुएशन है, किस तरह के जियोपॉलिटिकल है, बट हम हमेशा एक्सपोर्ट्स पे भी, जैसे हमने पिछले 26 सालों में किया है, आगे भी फोकस रखना चाहेंगे। बिल्कुल। एक आखिरी सवाल मैं मार्जिन पर रखना चाहता हूँ। एबिटा मार्जिन मैंने देखा कि जो बाकी पेयर्स हैं उनके मुकाबले काफी बेहतर रहा है आपका। सो वो आपने कैसे मजबूत रखा, कैसे कैसे आपने उसको ज्यादा रखा, और कैसे आप उसको आगे भी कंटिन्यू कर पाएंगे? विकास, आप जब देखते हैं कि कैपेसिटी जो हम हैं, एक प्रूडेंट कैपेसिटी यूटिलाइजेशन, क्वालिटी ऑफ ग्रोथ, इन सब चीज़ों में हम बहुत फोकस रखते हैं। प्रीमियमाइजेशन, हमारे हाई ट्रिम परसेंटेज जो हम, चाहे वो फीचर्स हैं, सनरूफ, कॉस्ट ऑप्टिमाइजेशन, डोमेस्टिक एक्सपोर्ट मिक्स, इन सब चीज़ों की वजह से हम एक बहुत अच्छा जो है एक ग्रो कर पाए सस्टेनेबली क्वालिटी ऑफ ग्रोथ के द्वारा। तो ये भी हम आगे कंटिन्यू करना चाहेंगे। एबिटा मार्जिन 13% प्लस के जो हमने मार्जिन प्राप्त किए हैं, आई थिंक ग्लोबली देखिए या पीयर्स देखिए, एक बहुत ही हेल्दी मिक्स है। तो हमारे मानना है कि इन सब एफर्ट्स में इस डायरेक्शन से अगर हम चलेंगे तो हम आगे भविष्य में भी अच्छे मिक्स पा पाएंगे। बिल्कुल। बहुत शुक्रिया तरुण सर आपका। आज आपने कंपनी के आईपीओ की डिटेल्स, कंपनी के बिजनेस के बारे में बहुत अच्छे से समझाया और इन्वेस्टर्स को सारी चीजें समझ में आई होंगी। एक बार आईपीओ की डिटेल्स मैं आपको बता दूं कि Hyundai इंडिया का आईपीओ जो है वो 15 अक्टूबर को खुल रहा है, 17 अक्टूबर को क्लोज होगा। जो प्राइस बैंड रखा गया है वो 1865 रुपए से 1960 रुपए का रखा गया है, और अगर अपर प्राइस बैंड के हिसाब से देखें तो ये आईपीओ का साइज करीब 27,000 करोड़ से ज्यादा का बनता है, जो अब तक देश का सबसे बड़ा आईपीओ है अभी तक के वैल्यू के हिसाब से।